राजश्री गागरी यशस्विनी उद्योजिका सन्मान 2024। लग्न झालेलं होतं, इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं। सुशिक्षित असून देखील बेरोजगारीचं आयुष्य राजश्रीताई गावाकडे जगत होत्या। समोर कोणताच मार्ग दिसत नव्हता। त्यांच्या पतीला नोकरीसाठी भोसरी पुणे येथून बोलावणं आलं आणि त्यांच्या आशा पल्लवित झाल्या। त्यांच्या पतीनं काही काळ नोकरी केली आणि नंतर स्वतःचा व्यवसाय उभा केला। भोसरी सारख्या उद्योग नगरीमध्ये बायकांचं संघटन करून राजश्रीताईंनी लघु उद्योजक महिला बचत गट स्थापन केला। संसार सांभाळत पतीच्या व्यवसायात देखील त्या मदत करू लागल्या। पण स्वतःचं अस्तित्व काय, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता। अशातच एक जर्मन व्यवस्थापन असलेली आजारी कंपनी हस्तांतरित करण्याची संधी उपलब्ध झाली। आशिया खंडातील चुंबक बनवणारी पहिली कंपनी मॅग्नालास टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड राजश्रीताईंनी हाती घेतली। वर्षाला 10 कोटींपेक्षा जास्त उलाढाल आजच्या घडीला ही कंपनी करतेय। जवळपास 120 पेक्षा जास्त कामगार काम करतायत, त्यामध्ये 50% महिला कामगार आहेत। एवढी संकट येऊन देखील आजच्या घडीला कंपनी एवढी मोठी झालीये, याबद्दल तुमच्या काय भावना आहेत असं त्यांना विचारल्यावर त्या म्हणतात, स्वतःचा संसार सांभाळता सांभाळता कंपनीचा संसार देखील विस्तारत गेला। मी स्वतः तर आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेच, पण त्याचबरोबर अनेक महिलांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं, याचं मला समाधान आहे। महिला सक्षमीकरणासाठी 2018 साली त्यांनी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली। आज घडीला 1800 पेक्षा जास्त सदस्य या संस्थेमध्ये आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। JRD टाटा उद्योग सखी पुरस्कार, द प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार, सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला आहे। उद्योजिका राजश्री गागरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्विनी उद्योजिका सन्मान 2024 देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। आपल्या उद्योगाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या राजश्रीताई गागरे यांना यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं यशस्विनी उद्योजकता सन्मान 2024 प्रदान करण्यात येत आहे। महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी ताई आपण सुरू केलेली ही चळवळ अधिक व्यापक व्हावी, हीच या ठिकाणी सदिच्छा। आपण लवकर या ठिकाणी यावं, म्हणजे वेळ आपल्याकडे कमी आहे। मला सगळ्या भगिनींना विनंती की आपण लवकर या ठिकाणी यावं। यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं यशस्विनी सन्मान सोहळा 2024 महिला धोरणाचं 30वं वर्ष आणि यशस्विनी सन्मान सोहळ्याचं 3रं वर्ष हा औचित्य साधून हा यशस्विनी सन्मान सोहळा या ठिकाणी सादर होत आहे। गेले 2 वर्ष हा सन्मान या बालगंधर्व मंदिरातच होत आहे, तो मान या पुण्याला मिळाला। मी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं पण या वतीनं त्यांचे आभार मानते। मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की सगळ्या महिला भगिनींनी स्थानपन्न व्हावं। आपल्याला पुढचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे। कार्यक्रम झाल्यानंतर आपण वाटलंच तर बॅकस्टेजला फोटो घेऊया, पण आपल्याला कार्यक्रमाला पुढे वळायचं। जे सगळ्यात शेवटी आले पण लिस्टमध्ये सगळ्यात अग्रगण्य आहेत, जे स्ट्रॉंग सपोर्टिव्ह आहेत, त्यांचे पती या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांनाही त्यांच्या वतीनं यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं त्यांचे आभार मानते। धन्यवाद ताई। यानंतर यशस्विनी उद्योजिका सन्मान ज्यांना मिळाला त्या राजश्रीताई गागरे यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे। यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता, असे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे। जिथे जिथे स्त्रियांचा मान सन्मान होतो तिथे तिथे साक्षात देवदेवता रममान होत असतात। पूर्वीच्या काळापासूनही महत्त्वाची खाते देवदेवतांनी स्त्रियांकडेच दिलेले आहे, जसे की अन्न खाते अन्नपूर्णा माता, ज्ञानाचे भांडार सरस्वती माता, वित्त खाते लक्ष्मी माता आणि दुष्टांचा संहार करण्याचं खाते दुर्गा माता। तसंच आदरणीय शरद पवार साहेब ज्यांनी आम्हा महिलांसाठी हे जे धोरण महिला धोरण आखलेलं आहे, तर त्याला 30 वर्ष पूर्ण झालेले आहे।
दशकं पूर्ण झालेली आहे आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आमच्यासारख्या सामान्य महिलांना इथं पुरस्कृत केलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने महिला धोरणामुळेच आम्ही या स्टेजवर येऊ शकलो. कारण तुम्ही आम्ही शिक्षण घेतलं आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण चालू केलं आहे. पण या शिक्षणानंतर शिक्षित झालेल्या स्त्रियांचं करायचं काय हा प्रश्न जेव्हा उभा होता त्यावेळेस मला वाटतं की 94 साली 93ला साहेबांनी महिला आयोगाची स्थापना केली आणि 1994ला पहिलं महिला धोरण जेव्हा जाहीर केलं तर त्या निमित्ताने जेव्हा साहेब मुख्यमंत्री असताना ही दूरदृष्टी ठेवली आणि सामान्य महिलांचा या धोरणामध्ये विचार करून आणि आमच्यासारख्या महिलांना शिक्षण घेतल्यानंतर आरक्षणाचा पहिला पुढे आला मुद्दा. स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या किंवा शिक्षण संस्था असू द्या त्यामधून पहिलं 33% आरक्षण आलं आणि त्यानंतर 50% आरक्षणापर्यंत आम्ही महिला जाऊन पोहोचलो. आणि आज कुठलंच क्षेत्र असं नाही आहे की जिथं महिला कार्य करत नाही. देश विदेश अंतराळ कला क्रीडा सामाजिक क्षेत्र राजकारण कृषी आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथं मला पुरस्कृत केलं आहे असं उद्योजक क्षेत्र. आणि मला अभिमान वाटतोय की पद्मश्री अनु आगा मॅडम आणि ज्यांचं म्हणजे एक स्वप्न असतं बघा प्रत्येक माणसाचं. माझ्या बकेट लिस्टमध्ये मला शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटायचं स्वप्न होतं आणि ते आज पूर्ण झालं आहे. त्याचं कारणही मी इथं नमूद करते की मी प्रवरानगरचे आहे. प्रवरानगरसारख्या ग्रामीण भागातून मी आलेले आहे आणि साहेब ज्या शाळेचे माजी विद्यार्थी आहे तर रयत शिक्षण संस्थेची महात्मा गांधी विद्यालयाचीच मी विद्यार्थिनी आहे. इथं मला नमूद करावं असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट सुप्रियाताईंना आठवत नसेल 2008ला मी लोकमतच्या वुमन समिटमध्ये ताईंना ऐकलं होतं. तेव्हा मी उठून उभं राहून इतकं बोलत नव्हते पण ताईंचं भाषण ऐकलं. ताई फाडफाड इंग्लिश बोलत होत्या फ्लुएंटपणे आणि त्याच्यातला एक मुद्दा मी लक्षात ठेवला. त्यानंतर मी बोलत गेले संघटन करत गेले पण ताईंनी त्यावेळेस आवर्जून सांगितलं की वक्ता तोच उत्कृष्ट असतो जो 45 मिनिटापेक्षा जास्त बोलत नसतो. कारण त्यावेळेस मनाजीराव जागेवर असतात. आणि मी खरंच ताई ध्यानात ठेवलं. मला मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलवतात. शाळा कॉलेजेसमध्ये आध्यात्मिक समुपदेशनही मी करते. श्री स्वामी समर्थ महाराजांची 94 पासून मी DOT आहे आणि मला अभिमान वाटतो की गुरुची कास धरून आपण कुठपर्यंत जाऊ शकतो हे आज अभिमानाने सांगावं असं वाटतं. माझी कथा थोडीशी शॉर्टमध्ये स्टोरी मी सांगेल की मला जेव्हा पल्लवी मॅडमनी डॉक्युमेंटरीसाठी काही फोटो आणि विशेष काय विचारलं तर आजपर्यंत शेकडो पुरस्कार मिळाले पण आजच्या पुरस्काराचं एक वेगळेपण असं आहे की ज्यांना आपण मनामध्ये एक मराठी माणसाची इमेज केलेली असते आणि देशाचं राजकारण ज्यांच्या भोवती फिरतं की महाराष्ट्र असू द्या देश असू द्या आणि ते फक्त आणि फक्त पवार साहेबांभोवती फिरत असतं. मग कसे असतील साहेब जवळून कसे बोलत असतील. ताईंचं तर मी ऐकलेलं होतं कारण महाराष्ट्राचा ध्रुव तारा आणि राजकारणातील कोहिनूर हिरा असं म्हटलं तर साहेबांना वावगं ठरणार नाही. मी साहेबांबद्दल वाचायचे माहिती घ्यायचे आणि मला जेव्हा कळालं की अरे आपली पुण्यातलं IT क्षेत्र जे आलेलं आहे तर ते फक्त साहेबांमुळं आलं नाहीतर ते परराज्यात गेलं असतं आणि अनेकांना रोजगार मिळाले नसते तर मला खूप बरं वाटायचं. उद्योग क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामध्ये कृषीची क्रांती ऐकलेली होती. माझ्या मैत्रिणीच्या इथं एक फोटो लावलेला होता. जाणता राजा होतं त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते आणि मी त्यांच्याबद्दल माहिती घ्यायचे. पुरस्काराला येण्याच्या आधी लोक माझे सांगाती पुस्तकातले मी काही वाचले आणि ताईंनी जेव्हा मुद्दे तिथं सांगितले की जेव्हा मी भाषण करायचे की मगाशी रुक्मिणी ताईंनी एक छेडलाय पॉईंट की आरक्षण मिळाल्यानंतर महिला त्याचा फायदा घेतात पतिराज राज्यात त्यांचे व्यवहार पाहतात. तर ताईंबद्दल आवर्जून मला उल्लेख करावा वाटतोय की वारसा हक्कानी जरी त्या आलेल्या असेल साहेबांची मुलगी पण त्यांनी तिथं आवर्जून सांगितले कॉलेजला असताना त्यांनी बसनेही प्रवास केला आहे आणि त्यांनी सामान्य मुलगी म्हणून जीवन जगलं. आणि जेव्हा त्या सांगते मी स्टेजमध्ये पहिलं भाषण केलं स्टेजवर तर साहेबांनी कानपिचकी करून सांगितलं की चढ उतार कुठे असावे वाक्यरचना कशी असावी. आणि मला खूप आवडलं की साहेबांसमोर मला बोलण्याची आज एक मुभा मिळतीये. तर एक स्वप्न माझं पुरं झालं आहे की मी एक प्रवरानगरसारख्या ग्रामीण भागातून पुण्यासारख्या उद्योगनगरीमध्ये आहे. माझी स्टोरी काय वेगळी म्हणजे संघर्ष इतका होता 5वीला पुंजलेला. तर माझं एक शेतकरी ते जर्मन कंपनीची मालकीन ही यूट्यूबला मुलाखत सगळ्यांनी आवर्जून बघा 20 लाख व्ह्यूज आलेले आणि मला लोकसत्ताचे पत्रकार तिथं भेटून बोलले की ताई मी तुमची मुलाखत पाहिली मला तुम्हाला भेटायचं होतं. अगदी माझ्या नगरी भाषेतच सामान्य मुलाखत मी दिलेली आहे. कुठलंही त्याला बटर मिल्क लावलेलं नाही आहे. जे माझ्याबरोबर घडलं तेच मी सगळं सांगितलं
सांगितलंय की मी एक सामान्य नोकरदार कुटुंबात जन्म घेऊन लग्नानंतर जेव्हा चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात राहुरी तालुक्यात गेले, तिथं माझा 4 वर्ष काय संसार काय परिस्थिती मी सामना केला. इंजिनियरचं शिक्षण असून शेतीकाम केलं, मग मला नातेवाईकांचे कसे अनुभव यायचे, समाजात कसं बोललं जायचं. माझ्या वडिलांना सांगायचे, अरे खुळे साहेबांच्या मुलीचं वाटोळं झालं, इतकी शिकलेली मुलगी शेण भरती. आणि आमच्या नगर भागात सर्रास कामं करतात स्त्रिया, घास कापणं असू द्या. मला वाटतं जगधनेंचं साहेबांचे जे संबंध तिथून नगर राहुरीजवळच आहे. तर मग तिथं सामान्य कुटुंबातली सगळी परिस्थिती मी तिथून अनुभवली. बेनं दाबणं असू द्या, खत भरणं असू द्या, शेण भरणं असू द्या, चूल पेटवणं असू द्या, सगळी कामं करायचे. रोज नशिबाला मनातल्या मनात दोष पण द्यायचे, कसं झालं काय झालं. कारण माझं डिप्लोमा इंजिनिअरिंग चालू असतानाच लग्न झालं. मला BE करायचं होतं. माझं ते अपुरं स्वप्न होतं, शिक्षण घ्यायचं होतं मला. आणि माझे मिस्टर इथं आलेले, ताईंनी सांगितलं सर्वात शेवटी ते वरती आले की म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण मी माझ्या बाबतीत उलटं सांगन, behind every successful woman there is a man. Of course he is my husband. कारण आपण यशस्वी होत असताना, चढ उतार येत असताना खूप खूप समाजामधले अनुभव येतात. जेव्हा आमच्या व्यवसायाची परिस्थिती 2011ला कोलमडली, त्यावेळेस माझ्या सामाजिक कार्याचा आलेख उंचावत असताना काही लोक कानपिचक्या मारायचे, गागरेताईंनी कुटुंब सांभाळावं, नवऱ्याला सांभाळावं, समाजकार्य करण्याची काय गरज आहे, कशाला महिला संघटन करताय, कशाला बचत गट, कशाला कंपनी पाहताय. पण त्याच वेळेस मी खरी पेटून निघले. कारण पवार साहेबांचं मला एक नेहमी आवडतं की जेव्हा सगळे आपल्या पराभवाची वाट पाहत असतात, त्याच वेळेस पेटून होऊन विजयी व्हायचं असतं. आणि 84 वर्षाचा योद्धा ज्यांच्याबद्दल नेहमीच मला आदर वाटला की साहेबांचं मी पावसातलं भाषण म्हणजे आवर्जून जेव्हा ऐकलं, खासदार श्रीनिवास पाटील आणि साहेब बोलत होते, आणि त्यावेळेस मी ते भाषणाचा व्हिडिओ ऐकताना एकटीच खूप रडले. कारण माहीत नाही, काही लोकांबद्दल आपले पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असतात आणि माझ्या वडिलांसमान ते मला भासले. आणि मी त्यावेळेस ठरवलं की टीका सहन करायची आणि त्याच वेळेस पेटून उठायचं. आणि टीका सहन करून करून आज ह्या स्टेजला आलेले. ताईंनी रीलबद्दल मागाशी बोललं, पण ताई रीलमध्ये वेगवेगळे प्रकार आहे. माझं कंटेंट मोटिवेशनचं आहे. माझे आज 2,43,000 फॉलोअर फक्त 1.5 वर्षात झालेले. ऑर्गॅनिक फॉलोअर आहे. संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. काही जण म्हणतात मॅडम तुमचे रील आम्ही टॉन्ट मारायला ठेवत असतो, पण ती माझी खरी परिस्थिती आहे, माझ्या अंतकरणातून आलेली परिस्थिती असते. माझं मिलियनमध्ये गेलेलं रील मी इथं एक म्हणून दाखवल की समजा आपली एखादी संधी हुकली तर आपल्याला वाईट वाटतं, पण त्याबद्दल मी रील केलेला एक 8 सेकंदाचा रील म्हणून दाखवते. हातातून काही निसटून गेलं तर वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण नवीन काही येणार असेल तर ओंजळ रिकामीच असावी लागते ना. तर अशा प्रकारे 8 सेकंदाची रील मी रोज टाकत असते. सकाळी 8 वाजता माझे रील पडतात आणि संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचं लाईफ माझ्याशी रिलेट केलं आहे. आणि काही आईच्या वयाच्या महिला भेटल्या, ताई आम्ही तुम्हाला फॉलो करतो, आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं, डोळ्यात पाणी येतं. कारण इमोशनल, सेन्सिटिव्ह आणि नात्यामध्ये काय काय होतं तसे माझे रील असतात. ताईंना मी आयडिया आवर्जून देणार आहे. त्या 5 मिनिटातला 1 मिनिटं, अर्धा मिनिटं माझे रील बघायचे. तर अजून एक रियालिटीचा रील मी टाकलेला होता की त्याला 4.6 मिलियन व्ह्यूज आहे माझ्या रीलला. की खरंच जर आपण एखाद्याला नको नको झालं तर ते आपल्या छोट्या छोट्या चुका शोधायला सुरुवात करत असतात. तर असो, बोलण्यासारखं खूप आहे, आम्हाला वेळेचं बंधन आहे. तर आजचा पुरस्कार मला जो मिळालेला आहे, तर खरंच साहेब तुमच्या आरक्षणामुळं आमच्या शेतकरी कुटुंबातली एक साधी मुलगी पुण्यासारख्या उद्योगनगरीमध्ये येऊन कुठलेही गॉडफादर नसताना स्वामी समर्थ महाराजच माझे गॉडफादर. आणि या स्टेजवर तुमच्यासमोर सगळ्यांसमोर इथं बसलेले सगळेच नावाजलेले आहे. रोहिणीताई असतील, पद्मश्री अनुवागा असतील, अजून यशवंतराव चव्हाण सेंटरची सर्व टीम असेल, ते महिनाभर काम करतात. यावर आमची डॉक्युमेंटरी घेतली, आमची माहिती घेतली. आणि खरंच हा पुरस्कार वेटेजचा पुरस्कार आहे माझ्या पुरस्कारामध्ये. कारण काही समाजामध्ये पैसे देऊन पुरस्कार घेतले जातात, इथं आम्हालाच मानधन दिलं आहे आणि आम्हाला मानधन देऊन आमच्याबद्दल डॉक्युमेंटरी दाखवून इतकं सगळं केलं आहे. तर ह्या पुरस्काराबद्दल हा पुरस्कार मी ज्यांच्या चरणी अर्पण करल, श्री स्वामी समर्थ महाराज, माझं कुटुंब आणि ज्या महिला माझ्यासोबत आहे, माझी टीम, सगळ्यांनी स्टँडिंग टीम पोझिशन द्या एकदा. तर या सगळ्या महिला, साहेब या भोसरीतून आलेल्या महिला आहे, पुरस्कारासाठी साहेबांना पाहायचं होतं, ताईंना पाहायचं होतं. तर मी जाता जाता एकच सांगेल की ताजमहाल जरी संगमरवरमुळं सुंदर दिसत असाल तर त्याच्या पायामध्ये काळे दगड असतात, हे विसरून कधीच चालणार नाही. आणि ही माझी जी टीम आहे, ही माझी पिलर आहे, या टीममुळं आज मी इथं आहे. तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण ते नसते तर मी इथं नसते. आणि साहेबांसाठी एक वाक्य बोलल मी. पहिलं तर माझ्याबरोबर काय घडलं त्याच्याबद्दल एक शेर बोलते, नंतर साहेबांसाठी एक शेर मी ठरवून ठेवलेला आहे, ते बोलते. जो हुआ उसे सोचा नहीं करते, जो मिला उसे खोया नहीं करते, सफलता भी उन्हीं को मिलते है जो हालात पर रोया नहीं करते.
आणि साहेबांबद्दल आवर्जून मी ठरवून आलेला जर शेर बोलणार आहे तर तो साहेबांनी आवर्जून ऐकायचा आणि मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. कारण ताईंनी सांगितलं तसं कुठलाही वक्ता जास्त वेळ जर बोलला तर मग बाकीच्यांची मानसिकता राहत नाही. माझाच माईक माझाच ऐक आणि यशवंतराव चव्हाण सेंटरला सांगतील की ताईंना परत बोलू नका अशी काही वेळ येणार नाही, चिठ्ठी येणार नाही. मी मगापासून ऑब्झर्व करते, ताई वेळेच्या पंक्च्युअल आहे, मी पण घड्याळात पाहत होते. चला तर आता साहेबांबद्दलचा शेर सगळ्यांनी ऐका. परिंदों को मंजिल मिलती है ये उनके फैले हुए पर कहते हैं, अक्सर ज़माने में खामोश वही लोग रहते हैं जिनके हुनर बोलते. आणि तर परत एकदा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सर्व टीमचं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय ताई, त्यांची सर्व टीम आणि पद्मश्री अनुआगा मॅडम यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.